हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 एकत्र श्लोक आहे. त्याचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर आता या तात्पर्याच्या दुसऱ्या पॅरेग्राफ पासून श्रील प्रभुपाद 8 ते 12 या श्लोकाच्या विविध शब्दांबद्दल आपल्याला वर्णन करून सांगत आहेत. वाचायला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या ज्ञानाच्या मार्गामधील साधनांचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल. अमानित्वम म्हणजे मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये. देहाशी म्हणजे आपल्या शरीराशी तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो. परंतु मी म्हणजे शरीर नाही हे जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मान अपमान हा निरर्थक आहे. तर मान जो आहे तो आपल्या शरीराला मिळत असतो आणि आपण तर हे शरीर नाहीये. आणि जर आपल्यातल्या गुणांचं कुणी कौतुक करत आहे किंवा आपल्याला वाटतं की आपल्यातल्या गुणांची स्तुती व्हायला पाहिजे, तर या सगळ्या अपेक्षा आहेत. म्हणजे काय आहे? आपण मानाची अपेक्षा करत आहोत. पण आपण जाणलं पाहिजे की हे सगळे गुण आहेत ते भगवंतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्यात काही कला गुण आहेत, तर त्याविषयी आपण गर्व करू नये. इथे आपण शब्द वाचला बघा. परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मान अपमान हा निरर्थक आहे. तर असा हा जो परिपूर्ण ज्ञानी आहे तो जाणतो आहे की मी हे शरीर नाहीये, मी या शरीरापासून भिन्न आहे. आणि तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शन घेतो आहे आणि त्यामुळे तो परिपूर्ण ज्ञानी झालेला आहे. पुढे वाचते आहे. मनुष्याने या भौतिक फसवणुकीच्या मागे लागू नये. लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणून काही वेळा आढळते की लोक धर्मतत्वांचे ज्ञान नसतानाही तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करतात आणि स्वतःला धर्म उपदेशक म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. तर हा मुद्दा आहे अदंभित्वम याबद्दल. तर अदांभिकता म्हणजे काय? तर दंभ न करणारा व्यक्ती. काही असे लोक असतात, इथे बघा आपण वाचलं ना, धर्म उपदेशक असतात. ते काय म्हणतात? भगवान निराकार आहेत, भगवान अलख आहेत. पूर्ण आत्मविश्वासाने ते असं म्हणत असतात आणि त्यांची इच्छा असते की मी धर्माबद्दल बोलतो आहे तर मी धार्मिक म्हणून प्रसिद्ध होईन. पण त्यांना खऱ्या धर्माचं ज्ञानच नाहीये. श्रीमद भागवत मध्ये 1.2.6 मध्ये हा श्लोक येतो. सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. तर सवय पुंसा मनुष्याचा परोधर्मो परमधर्म काय आहे? यतो भक्तीर अधोक्षजे. अधोक्षज भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं. कशी भक्ती करणं? अहैतुकी कोणताही भौतिक हेतू न ठेवता. अप्रतिहता कंटिन्यू सतत अखंडपणे जेव्हा व्यक्ती असं करतो, ययात्मा सुप्रसिद्धती, तर तेव्हाच तो त्याचा आत्मा आहे म्हणजे तो व्यक्ती आहे तो खऱ्या रीतीने संतुष्ट होऊ शकतो. तो भक्ती करतोय त्यामुळे भगवंतांनाही प्रसन्न करतो आणि भगवंतांशी जोडला गेल्यामुळे तोही प्रसन्न होतो. तर खऱ्या धर्माचं ज्ञान हे आहे. पण असे हे जे दांभिक लोक आहेत
स्वतःला धर्म उपदेशक म्हणणारे लोक आहेत, त्यांनी कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून हे ज्ञान घेतलेलं नसतं. मात्र लोकांनाही नीट ज्ञान नाही आणि हे काही बोलू इच्छिणारे लोक असतात, ज्यांना काही आपली मतं मांडायची असतात, ती धर्माच्या नावाखाली मतं मांडतात आणि प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. पुढे वाचते आहे, आध्यात्मिक विज्ञानात आपली प्रगती किती झाली हे पाहण्याकरता काहीतरी कसोटी असणं आवश्यक आहे. या साधनांद्वारे मनुष्य स्वपरीक्षा करू शकतो. तर हे ज्ञान घेऊन आपण स्वतःला चेक करायला हवं, दुर्गुणांपासून मुक्त व्हायला हवं, आपण प्रगतिशील झालं पाहिजे. आणि म्हणून प्रवचनात श्रील प्रभुपाद समजवतात की आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.